चला पुढच्या मॅच कडे जाऊया. जय अंबिका स्पोर्ट कर्नारपाडा वर्सेस पीर बाबा स्पोर्ट पापडी यांच्यामध्ये हा सामना होतोय. आजच्या दिवसामधला 5वा सामना. मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली, त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी केली आणि अशा प्रकारे बिरसा मुंडा स्पोर्ट सातेवली या संघाने विजय संपादन केला. तर चला लगेच पीर बाबा पापडी संघ सामन्याला सुरुवात करा. कारण आजच्या दिवसामध्ये बघायला गेलं तर मेगा फायनलचा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळवायचा आहे. सलामीची जोडी बघतोय मैदानाच्या आतमध्ये राजू. या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता होते. निलेश हा गोलंदाजी मार्कवर बघतोय आपण. पहिला चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. या पुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नात बॉल जातो डीप एक्स टाकावरच्या दिशेला. सर्कल मध्ये शतरक्षक होता, करत नाही चुकी. अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय मिस्टर राजू जाधव. राजू हा फलंदाज बाद होतोय. चांगला चेंडू मानावा लागेल यावेळी निलेशाचा. बस पॉवर प्लेचं हे षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण बघतो की ऑफसाईडचं क्षेत्र जे खाली होतं, आपण बघतो सीमारेषाही खाली होती, परंतु आपण बघतो एक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षण सर्कलमध्ये होता आणि या क्षेत्ररक्षकाला निवडलं गेलं यावेळी. अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय. धावसंख्या 0 असताना पहिला गडी बाद होतोय. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणं होतंय. नंबर 3 मध्ये खेळण्यासाठी जातोय भावेश. की चांगली फलंदाजी करावी लागेल, एक पार्टनरशिप जमावी लागेल यावेळी. थोडासा अडचणीमध्ये आहे जांबिका स्पोर्ट कर्नारपाडा संघ. निलेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 4-5 पावलांचा रणपाशी राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. या पुढचा चेंडू काय अप्रतिम डिलिव्हरी बघायला मिळते. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये थमावला जातोय. यावेळी निर्धार चेंडूची सांगता. संत आणि सावध गतीने पुढे जाताना बघतोय आपण जय अंबिका स्पोर्ट कर्नारपाडा संघ. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्या 0. या पुढचा चेंडू आता मात्र गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून खेळून काढला. चेंडू लगांचा क्षेत्ररक्षण सर्कल मध्ये आहे, पकडला जातोय झेल आणि मिस्टर भावेशाच्या पारीचा समाप्त होतोय खेळ. काय चांगली फलंदाजी गोलंदाजी बघायला मिळते निलेश याच्याकडून. जय अंबिका स्पोर्ट कर्नारपाडा संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली होती. चांगला निर्णय होता माझ्या मताने जर विचार करायला गेला, परंतु धावफलकावर 25 किंवा त्याच्यापेक्षा जास्ती धावा जमाव्या लागतील. जरी 25 धावा जरी धावफलकावर लागल्या तरी सुद्धा चांगला सामना बघायला मिळेल. कारण सेकंड इनिंग मध्ये आपण बघतोय की धावा चेस करताना थोडीशी मशागत करावी लागते. परंतु अजूनपर्यंत बघायला गेलं तर दुसऱ्या षटकातले 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तरी 20+ धावा झाल्या तरी सुद्धा एक चांगला सामना बघायला मिळेल. बघूया न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय मिस्टर प्रदीप. त्याचवेळी जर विचार करायला गेला तर आकाश जाधव सारखा फलंदाज सलामीला गेलेला नॉन स्ट्राईकच्या एंडवर आपण बघतोय. निलेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. या पुढचा चेंडू आता मात्र चांगलाच क्रिकेट खेळला गेला. कव्हरच्या दिशेला चेंडू ढकलून दिला आणि बघता बघता सहजरित्या 1 धाव पूर्ण केली गेली. स्वतःचं आणि संघाचं खातं खोललं गेलं. धावसंख्या 1, 2/1 अशी धावसंख्या आहे. 3 षटकाचा सामना. जो मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय लाईटीचे खांब आणि तारा, याला जर चेंडू डायरेक्ट हिट झाला तर डेड बॉल देण्यात येईल. निलेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नात बॉल जातो मिड ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली गेली आणि 1 धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2 धावा. बघा जी रणनीती होती यावेळी आकाश जाधव याच्याकडून, मला वाटते पुढल्या षटकामध्ये स्ट्राईक स्वतःच्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यात यशस्वी होतोय. पहिल्या पुढच्या षटकामध्ये आकाशाच्या जवळ स्ट्राईक असेल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करेल, कारण धावा जमवाव्या लागतील. अजूनपर्यंत 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 12 चेंडूमध्ये नक्कीच 20 धावा तरी धावफलकावर लावाव्या लागतील जर तुमच्याजवळ चांगली गोलंदाजी असेल तर.
तर वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाजी मार्कवर मिस्टर सूर्यकांत भुयाळ. तर नॉन स्ट्राईकच्या एंडवर जर विचार केला तर प्रदीप सारखा फलंदाज आहे जो नंबर 4 मध्ये इन झालेला आहे, परंतु एक चेंडूचा सामना केलेला आहे आणि एक धाव संख्येवर खेळतोय. जर पार्टनरशिपचा विचार करायला गेला तर पहिली पार्टनरशिप ही 0 रनाची झालेली होती, त्याच्यानंतर दुसरी पार्टनरशिप बघायला गेली ती सुद्धा 0 रनाची झालेली होती. आता मात्र चांगली पार्टनरशिप जमवण्याचा प्रयत्न केला जातोय. जरी 15 किंवा त्यापेक्षा जास्त धावेची पार्टनरशिप इथे मैदानाच्या आतमध्ये जमावी लागेल, कारण विचार केला तर आकाश सारखा फलंदाज आहे, या आकाश सारख्या फलंदाज आहे, हे 12च्या 12 चेंडू खेळावे लागतील. बघूया काय होते सामन्याकडे लक्ष जाते. सूर्यकांत गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू आता मात्र ऑफ स्टिकच्या बाहेर टाकल्यानंतर चेंडू यष्टिरक्षक बीट होतोय. निर्धार चेंडूची सांगता होते पुन्हा एकदा. सॉरी, एक धाव येते. एका धावेने संघाची धाव संख्येत भर पडते. धाव संख्या झालेली ती 3 धावा. बघा तर एक्स्ट्राचा विचार करायला गेला तर अजूनपर्यंत या इनिंग मध्ये एक्स्ट्रा धाव आलेली नाही. मात्र चांगली गोलंदाजी मांडावी लागेल निलेश आणि सूर्यकांत यांची. तर सूर्यकांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटचा कडा घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडू पुन्हा एकदा निर्धार चेंडू. आता मात्र जय अंबिका स्पोर्ट कर्नालपाडा संघाकडे धोकाची घंटा आहे, कारण चांगल्या धावा जमाव्या लागतील. जर विचार करायला गेला एका बाजूला तर पीरबाबा पापडी संघ सुद्धा या असोसिएशन मधला चांगला संघ आहे. या पुढचा चेंडू आता मात्र दीप यक्षकावरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, तिथे एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल की यस तू मैमै झाली होती आणि अशा प्रकारे डायरेक्ट हिट होतोय. धावचीच्या रूपाने फलंदाज बाद होताना दिसते. तर यावेळी बघा कोण फलंदाज बाद झालेला आहे, तर आकाश जाधव सारखा फलंदाज, आणि तो सुद्धा धावचीच्या रूपाने. तर समोरच्या संघाला जर विचार करायला गेला तर बोनसच्या रूपाने ही विकेट येते, कारण आकाश जाधव याचं मैदानामध्ये राहणं हे खूप गरजेचं होतं. जरी ही एक धाव आली नसती तरी सुद्धा काही फरक पडला नसता. अजूनपर्यंत विचार करायचा गेला तर 9 चेंडूचा खेळ शिल्लक होता. तर चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये विचार करायला गेला तर चुकीला माफी नाही. बघा क्रिकेटमध्ये जर तुम्हाला धावा जमवायच्या असतील तर त्यावेळी तुमची कॉलिंग ही खूप महत्वाची आहे. तो चांगली पंचगिरी पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळते. नितेश भोईर पंचांकडून अप्रतिम पंचगिरी. त्याचवेळी आपण बघतोय दुसरे पंच रुपेश दांडेकर. पुन्हा एकदा सूर्यकांत गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू रिव्हर्स शॉट अटेंड करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बीट होतोय. निर्धार चेंडूची सांगता पुन्हा एकदा. जर विचार करायला गेला तर डॉट चेंडू या इनिंग मध्ये दुसऱ्या षटकामधले 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 6 चेंडू हे निर्धार चेंडू आहेत या इनिंग मधले. या पुढचा चेंडू आता मात्र चांगला चेंडू आहे. विडांच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षक हा प्रेक्षक बनून राहिला आणि डोक्याच्या वरून चेंडू 4 धावांसाठी सीमारेषे बाहेर जातो. चौकार. तर रुपेश जाधव याच्या बॅट मधून आलेला हा या चौकार. या चौकाराने आपल्या संघाची धाव संख्या 9 धावा. की अजून 2 मोठे फटके यावेळी खेळावे लागतील रुपेशाला. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नात यावेळी फलंदाजाला निवडलं गेलं. लॉगनच्या दिशेला क्षेत्ररक्षक होता, मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक होता. करत नाही चुकी. अशा प्रकारे पुन्हा एकदा विकेटचं पतंग. बघा या मैदानाचा जर विचार करायला गेला तर मोठे फटके येणे, या मैदानावर मोठे फटके खेळणे खूप कठीण काम आहे. नक्कीच तुम्ही एकेरी दुहेरी धावसंख्या घेऊन धावफलक पुढे नेऊ शकता, परंतु तसं काय होत नाही. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाला रुपेश. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय मिस्टर सोहन. सॉरी हर्षल येतोय. तर दुसरं षटक संपले. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या 9 धावफलकावर लागलेली गेलेली आहे. अजूनपर्यंत ह्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये जरी 12-13 धावा आल्या
तरी सुद्धा सेकंड इनिंग मध्ये जबरदस्त सामना बघायला मिळेल प्रेक्षकांना. रोहन येतो गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू क्रॉस द लाईन खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज बी दोटोय, परंतु बाईच्या रूपाने एक धाव येते. लेग बाईच्या रूपाने एक धावेने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचताना दिसते. 4-10 अशी धावसंख्या आहे. खूपच अडचणीमध्ये आहे यावेळी जे अंबिका स्पोर्ट कर्नलपाडा संघ. मोठा फटक्याची गरज आहे आणि तो मोठा फटका मला वाटते यावेळी प्रदीप याला खेळावा लागेल. यापुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता. मला वाटतं एक पाय पुढे काढून हा चेंडू सरळ बॅटवर घेतला असता तर नक्कीच 2 तरी धावा आल्या असता, परंतु निर्धार चेंडूची सांगता पुन्हा एकदा. धावसंख्या 10 धावा. यावेळी बघा पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याच्या प्रयत्नात मला वाटते बॅटचा कडा घेऊन जातोय चेंडू. पुन्हा एकदा विकेटचं पतंग होताना दिसतंय. ते तू चल मैं आया अशी अवस्था यावेळी जय अंबिका स्पोर्ट कर्नलपाडा संघाची. सरळ न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईन होते. करण जातोय बघा. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजूनपर्यंत एखादा मोठा फटका खेळावा लागेल तुम्हाला. यापुढचा चेंडू थोडीशी ताकद कमी पडली गेली मी तर म्हणेन. चांगला झेल पकडण्याचा प्रयत्न केला गेला एका हातामध्ये, परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. या 2 धावेने संघाची धावसंख्या 12 धावा. रोहन बघा क्रिकेटमय वातावरण बघायला मिळते आपल्याला. पावसाची दाट शक्यता वर्तवली जाते. बघा हवामान खात्याचा अंदाज आहे. पुन्हा एकदा रोहन गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेला शतरक्षक आहे. तर या चेंडूवर 1 धाव येते. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 13 धावा झालेल्या आहेत. सोहन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. शेवटचा चेंडू या इनिंग मधला. यापुढचा चेंडू आपण बघतो लॉग ऑफच्या दिशेला ढकलून दिला. क्षेत्ररक्षक आहे. 2 क्षेत्ररक्षक आहेत, परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जाते. पायाने चेंडू हा अडवला जातोय. अशा प्रकारे 2 धावा पूर्ण होत आहेत या चेंडूवर. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपते. 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार करायला गेला तर 15 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या आणि विजयासाठी 16 धावांचं लक्ष असेल. ज्यावेळी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये हे क्षेत्ररक्षण करताय त्यावेळी जर तुम्हाला वाईट जर रिव्ह्यू घ्यायचा असेल तर तो तुम्ही कर्णधाराच्या रूपाने घेऊ शकता. लक्षात घ्या. प्लीज नयनजी सरांनी आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. प्लीज आयोजकांकडून विनंती केली जाते. सन्माननीय नयनजी घरसिया, आपणास विनंती आमच्या व्यासपीठावरती या. आज नक्कीच पोमन संघाला कुठेतरी कमी जाणवली असेल नयनजी घरसिया यांची. आम्ही त्यांचा परफॉर्मन्स बघितला होता शेलार मैदानावरती. खूप चांगला परफॉर्मन्स आपण या मैदानावरती पोमन संघाचा इथला परफॉर्मन्स जर बघितला त्यांच्या होम ग्राउंड वरती कुठेतरी त्याच्या प्रेक्षकांनी नाराजगी व्यक्त केलेली आहे. जो त्यांचा परफॉर्मन्स राहिलेला आहे. आणि नयनजी घरसिया आम्हाला वाटतं भरपूर उशिराने इथे उपस्थित झालेले आहेत. तर त्यांना विनंती केली जाते की आमच्या व्हीआयपी डायसवरती या.
एमबी जे आहेत ते आपल्याला नक्कीच इथे विनंती करतायत, जे आमच्या आयोजक आहेत ते आपल्याला विनंती करतायत की आमच्या व्हीआयपी वरती या आणि स्थान आपण व्हा. आपण पाहतोय की पोमन गादी पोमन संघाची देखील टुर्नामेंट ह्याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. 8, 9, 10, 11 अशी ही ती स्पर्धा मकर संक्रांती निमित्त या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. दरवर्षी आपण मकर संक्रांती निमित्त ती स्पर्धा पाहत असतो, मात्र या वर्षी आपण पाहतोय थोडीशी 2 ते 3 दिवस पुढे ती स्पर्धा त्यांनी ढकललेली आहे. याच मैदानाचा आपण जर विचार केला तर भरपूर स्पर्धा आपल्याला या मैदानावरती नक्कीच पाहायला मिळतील. आपण पाहतोय की पुढच्या महिन्यामध्ये 2, 3, 4 आणि 5 जय गणेश गवलीपाडा या संघाची स्पर्धा आहे. त्यानंतर ती स्पर्धा झाल्यानंतर गावदेवी पोमन संघाची देखील स्पर्धा आहे याच मैदानावरती. म्हणजे भरपूर स्पर्धा याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सन्माननीय दयानंदजी सुदाम भडांगे यांचे आगमन झालेलं आहे, त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला जाऊया मॅच कडे. पुन्हा एकदा आमच्या समालोचक कक्षामध्ये सज्ज आहेत गुरुनाजी तांडेल. थँक्यू. दयानंदजी सुदाम भडांगे आपण पाहतोय एमबी स्पोर्ट्स बागपाडा या संघाला टी शर्ट स्पॉन्सर केलेले आहेत आणि त्यांचे इथं आगमन झालेलं आहे, त्यांचं आम्ही पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सामना चालू आहे. एक माफकचं आव्हान ठेवलेलं आहे, एक छोटंसं आव्हान. मात्र या मैदानावरती आपण जर बघितलं तर लो स्कोरिंग सामने नेहमीच आपण हाय व्होल्टेज होताना बघितलेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला 18 चेंडूमध्ये 16 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे पीरबाबा सोट पापडी संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतोय आपण. जयेंद्र वाघे आणि जतीन गोलंदाजी मार्गावर सज्ज होते. आकाश गोलंदाज. चांगली गोलंदाजी करावी लागेल जय अंबिका स्पोर्ट करनालपाडा संघाला जर सामन्यामध्ये विजय मिळवायचा असेल तर. यापुढचा चेंडू फुल टॉस चेंडूला दिशा दिली जाते मिडॉनच्या दिशेला. सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू कनेक्ट करून फेकी येईपर्यंत एक धावा सहजरित्या पूर्ण केली जाते. तर श्री गणेश केला जातो यावेळी संघाचा. धावसंख्या 1. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस लाईन बॉल जातो डीप कव्हर पॉइंटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. या 2 धावेने संघाची धाव संख्या 3 धावा. चांगला क्रिकेट सेन्सेबल क्रिकेट बघायला मिळतोय यावेळी आपल्याला. जतीन आणि जयेंद्र याच्याकडून बघा बॉल टू रन आहेत जिंकण्यासाठी. मोठा फटका खेळण्याचा कुठलाही प्रयत्न केला जात नाही. एकेरी दुहेरी धावसंख्येने पुढे वाटचाल करताना दिसतोय आपल्याला पीरबाबा पापडी संघ. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आकाश. मला क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन करायला गेलं यावेळी. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षण सर्कलमध्ये बघतोय. आता मात्र चांगला चेंडू मानावा लागेल. निर्धार चेंडूची सांगता होते. 18 चेंडूवरील 16 धाव्या विजयासाठी लक्ष. धावसंख्या 3 धावा. पुन्हा एकदा आकाश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यापुढचा चेंडू आता मात्र बॉल जातो स्क्वेअर लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये आहे. 1 बाउन्स सीमारेषा पार. 4 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. चौकार. तर बघा पॉवर प्लेचं षटक होते. दोन्ही क्षेत्ररक्षण आपण बघायला गेलं तर सर्कल मध्ये होते आणि हे फलंदाजाच्या लक्षात आलेलं होतं आणि चेंडू ऑफस्टिकच्या वर होता. सरळ या 2 क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू सीमारेषेच्या पार जातो 4 धावांसाठी आणि चौकार येतो. या 4 धावेने संघाची धावसंख्या 7 धावा.
आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आपल्या पहिल्या षटकातला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू बघा रिव्हर्स अटेंड केला गेला. बघता बघता चेंडू सीमारेषे पार जातोय. पुन्हा एकदा चौकार. चांगली फलंदाजी यावेळी जतीन याच्याकडून बघायला मिळते. या 4 धावेने संघाची धाव संख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचताना 11 धावा. आता मात्र 5 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी पीर बाबा पापडी संघाला. आकाश खराब गोलंदाजी मानावी लागेल. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड करण्याच्या प्रयत्नामध्ये लेग बाईटच्या रूपाने 1 धाव येते. पंचांकडून इशारा केला जातो. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपते. 16 धावांचा पाठलाग करताना धाव संख्या बिनबाद 12 धावा. बघा विचार करायला गेला तर थंडीचे दिवस आहेत आणि जे वातावरण बघतो क्रिकेट प्रेमींना हे वातावरण नक्कीच सूट करेल. कारण चांगलं वातावरण बघायला मिळते आपल्याला. ही स्पर्धा बघतोय आपण MB स्पोर्ट बागपाडा संघाने आयोजित केलेली स्पर्धा आहे. अप्रतिम आयोजन नियोजन बघायला मिळते आपल्याला. तर या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये सुद्धा बघायला गेलं तर 12 संघ आजच्या दिवशी ऍक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळतात या मैदानामध्ये. तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानामध्ये चालू असलेला सामना पीरबाबा पापडी वर्सेस जय अंबिका स्पोर्ट कर्नालपाडा. तर पवन गोलंदाज येतोय. या पुढचा चेंडू बिग हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये या पुढचा चेंडू आपण बघतोय लॉगांच्या दिशेला येतोय. क्षेत्ररक्षक आहे. अशा प्रकारे चुकी झाली यावेळी जतीन याच्याकडून आणि पहिल्या विकेटचं पतंग होतंय पापडी संघाकडून. धाव संख्या 12 धावा. इथं समजून खराब शॉट सिलेक्शन केलं गेलं यावेळी. कारण 12 चेंडू मध्ये तुम्हाला जिंकण्यासाठी 4 धावेची गरज आहे. यावेळी एकेरी धावेने जर तुम्ही धावा जमवता तरी संघ सुद्धा तुमचा संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करू शकतोय. परंतु झटपट सामना संपवायच्या प्रयत्नामध्ये तुम्ही तुमचा विकेट गमावून बसताय आणि त्याचा फायदा समोरच्या संघाला बघायला मिळतोय. 11 चेंडू आणि विजयासाठी धावा असतील त्या 4. पवन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेला खाली इलाका आहे. बघता बघता चेंडू सीमारेषे पार जातोय. विजयाचा चौकार येतोय आणि अशा प्रकारे विजय संपादन करतोय पीर बाबा पापडी संघ आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय जय अंबिका स्पोर्ट कर्नालपाडा संघ. हार्ड लक कर्नालपाडा संघ आणि बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी पीर बाबा पापडी संघाला. तर मॅन ऑफ द मॅच बघा कमी धावा असल्या कारणाने ह्या सामन्यामध्ये पराजय स्वीकारावा लागतो कर्नालपाडा संघाला. कारण